भांड्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। इथे मी खडा मसाला घेतलेला आहे। इथे तमालपत्र आहे, चक्री फूल, लवंग, वेलची, जिरं, थोडंसं काळं मिरं आणि ही दालचिनी। आता हे थोडेसे काजू घेतले आहेत, हे आपण या तेलामध्ये टाकून देऊया। आता हे परतल्यानंतर आपण याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकूया। इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये आपण टाकून देऊया। आता आपण याच्यामध्ये हे अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून देऊया। इथे मी मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, ते याच्यामध्ये टाकून देऊया। इथे मी एक अर्धा चमचा हळद घेतली आहे, एक अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये मटार टाकूया। हे मटार चांगले परतून घ्यायचे या मसाल्यामध्ये। इथे मी 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत, ते आपण याच्यामध्ये टाकून देऊया। आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। हे तांदूळ चांगलं परतून घ्यायचं। जितकं चांगलं तांदूळ आपण परतल तेवढा भात चांगला होतो। त्यामुळे या तेलामध्ये हे तांदूळ चांगले परतून घ्यायचे। इथं मी पाणी घेतलं आहे, जितकं तुम्ही तांदूळ घेतलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं। चवीपुरतं मीठ टाकायचं। आता आपण हा भात शिजायला ठेवून देऊया। भाताला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून परत ते शिजायला ठेवायचं आहे। आता हे आपण उकळायला ठेवून देऊया। आता आपण बघूया भात कसा शिजलाय। आता भाताला चांगली उकळी आलेली आहे। आता हे सगळं पाणी आटलं की आपण गॅस बारीक करायचा आणि थोडंसं पाणी टाकून मंद आचेवर शिजायला ठेवून द्यायचं। आता हे थोडं पाणी आटू दे। आता या भातातलं सगळं पाणी आटलेलं आहे। आता आपण या भातामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मंद आचेवर एक 15 मिनिट शिजायला ठेवून द्यायचं। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। गॅस बारीक करायचा आणि हे ताट झाकून एक 15 मिनिट मंद आचेवर शिजायला ठेवून देऊया। आता 15 मिनिट झालेले आहेत, आपण बघूया भात कसा शिजलाय। अशा प्रकारे आपला हा मटार पुलाव तयार झालेला आहे। एकदम मोकळा भात झालेला आहे हा।